आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 9च्या माध्यमातून। सुरुवातीला राजकीय बातम्या। बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवार यांची ईडी चौकशी। कार्यकर्ते आणि शरद पवारांच्या भेटीनंतर रोहित पवार ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी दाखल। राजकीय द्वेषातून माझ्यावर कारवाई, मी मराठी माणूस, ईडी चौकशीला घाबरणार नाही। ईडी चौकशीपूर्वी रोहित पवार यांची प्रतिक्रिया। आशीर्वाद दिलेला आहे। संविधानासाठी लढा, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराने लढा, असं आदरणीय पवार साहेबांनी सांगितलेलं आहे। रोहित पवारांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतले। शरद पवार यांच्याकडून रोहित पवारांना यशवंतराव चव्हाण यांचं पुस्तक भेट। तर चौकशीसाठी जाताना सुप्रिया सुळे रोहित पवारांसोबत ईडी कार्यालयापर्यंत। रोहित पवार यांची ईडी चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत शरद पवार देखील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये ठाण मांडून असणार। सत्याचा विजय होईल, हा काळ पक्षासाठी संघर्षाच्या काळात देखील आम्ही सत्याच्या बाजूने उभे आहोत, आव्हान ताकदीने पेलू। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। रोहित पवारांच्या समर्थनासाठी कर्जत जामखेड मतदारसंघातून कार्यकर्ते मुंबईत दाखल। राष्ट्रवादी भवनासमोर कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। हातामध्ये आसूड घेऊन रोहित पवारांच्या समर्थनात कर्जत जामखेडमधील शेतकरी देखील सहभागी। राष्ट्रवादी भवनासमोर शेतकरी कार्यकर्त्यांकडून ईडीचा निषेध व्यक्त। मुंबईच्या राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी। रोहित पवारांच्या ईडी चौकशी विरोधातील बॅनरमधून अजित पवारांना टोला, पळणारा नाही तर लढणारा दादा, अशा आशयाची बॅनरबाजी। मुंबईमध्ये ईडी कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली। राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी पाहता ईडी कार्यालयाबाहेर मोठा बंदोबस्त। रोहित पवारांच्या ईडी चौकशीला कार्यकर्त्यांचा विरोध।